नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये अत्यंत दुःखद अशी घटना घडली होती की 10 जूनला नितेश मेश्राम या मुलाला चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केलं होतं आणि अटक केल्यानंतर त्याला हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण केल्या गेली होती. संदर्भात त्याच्या आईवडिलांना सुद्धा त्याला भेटू देण्यात आलं नव्हतं आणि त्यानंतर त्याला 13 जून रोजी अमरावतीच्या इरविन हॉस्पिटल येथे मृत घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचं जे पोस्टमार्टम आहे हे अकोला येथे करण्यात आलं आणि अकोला येथे पोस्टमार्टम केल्यानंतर त्याचा एक रिपोर्ट इथे मिळालेला आहे. त्याच्या आईचं म्हणणं आहे की माझ्या मुलाला जाणीवपूर्वक मारण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला. नकळतपणे पोलिसांनी केलेला हा खून आहे असं त्याच्या आईचं म्हणणं आहे आणि त्याची आई न्याय मागण्यासाठी वारंवार पोलीस स्टेशनच्या चक्रा काढते आहे, परंतु पोलिसांकडूनही त्यांना अजूनपर्यंत काही न्याय मिळाला नाही. अखेर या माऊलीने आपल्या मुलाच्या झालेल्या या दुःखद मृत्यूला न्याय मिळावा म्हणून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आणि कालपासूनच त्या इथे SP कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मी मंडलच्या माध्यमातून त्यांचं मनोगत जाणून घ्यायसाठी इथे आलेली आहे. जाणून घेऊया या माऊलीच्या वेदना तिच्याकडूनच. 10 जूनला नेमकं काय झालं होतं? 10 जूनला त्याच्यावर वॉरंट होतं. वॉरंट असल्यामुळे त्यानं सोमवारी 10 वाजता रात्रीची 12:30 वाजता त्यानं घरून उचलून नेलं. ते घरून उचलून नेलं आणि रात्रभर 10 तारखेला चांदूरच्याच पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी अमरावतीला प्रेफर केलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी राहिला तो. मंगळवारी राहिला, बुधवारी संध्याकाळचाच त्याला मारून टाकलं आणि 13 तारखेला 7 वाजता आमच्या जवळ डायरेक्ट डेट दिली. बरं, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण भेटू दिलं नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे? हो, आम्हाला पाहू दिलं नाही, भेटू दिलं नाही. पाहू दिलं नाही, भेटू दिलं. बरं, आता तुम्ही इथे उपोषणाला बसण्याचा निर्णय का बरं घेतला होता? हे त्याच्यावर कारवाई केली नाही, त्याच्यामुळं आम्ही निर्णय घेतला का उपोषणाला निर्णय भेटावं आलो. किती पोलीस आले होते तुमच्या घरी तरी? आमच्या घरी पोलीसवाले आले ते 4. हो. बरं, जेव्हा तुमच्या मुलाला ही बेदम मारहाण झाली तेव्हा तुम्ही सर्वांनी स्वतःच्या नजरेने बघितलं होतं का हे? ते कटोळीत मारल्या गेलं ते कटोळीत तर कोण हे करते? त्याला बाहेर जेव्हा त्याला मारून दिलं का तेव्हाच आम्हाला माहीत पडलं का याले बा पोलिसांनी मारलं म्हणून. म्हणजे त्याच्या अंगावर घाव खूप होते, त्याच्यामुळं आम्ही समजून गेलो काही पोलीसवाल्यानं मारलं बा. हो. बरं, आता गेला तो चांगला होता ना, घरून गेला तो. त्याच्या अंगावर फोड नाही, फुंशी नाही, ताप नाही, काहीच नव्हतं त्याच्या अंगावर. हो, मग जेव्हा घरून चांगला गेला तो कटोळीतूनच त्याच्या अंगावर एवढे घाव कसे काय आले बा? हां, असं. बरं, आता SP साहेबांचं काय म्हणणं आहे मग? SP साहेबाचं म्हणणं आहे दुसरा रिपोर्ट जेव्हा आम्हाला येईल तोपर्यंत आम्हाला थांबावंच लागते असं म्हणणं आहे. फायनल रिपोर्ट येईपर्यंत थांबा. फायनल रिपोर्ट आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला. तू कोण आहे मृतकाची? बहीण, मोठी बहीण. काय झाली होती घटना नेमकी? घटनाच घरून त्याला सुखरूप नेले आणि आमच्या हाती जिवंत नसताना दिले. सांगितलं पण नाही आम्हाला, दिवसभर सांगितलं नाही, वकिलांनी सांगितलं नाही, पोलिसांनी सांगितलं नाही, डॉक्टरनी सांगितलं नाही, कुणीच सांगितलं नाही. 13 तारखेला 5-6 वाजेपर्यंत कुणीच सांगितलं नाही आणि जेव्हा त्याला बाहेर काढलं तेव्हा त्याचा जीव गेलेला होता. बरं, हा जो पहिला पोस्टमार्टमचा रिपोर्ट आलेला आहे त्याबद्दलची तुम्हाला काय माहिती पुरवण्यात आली? त्यामध्ये 16 जागेवर त्याला इंजरीज दाखवल्याचं, उजवा हात फ्रॅक्चर दाखवला आहे, 16 जागेवर इंजरीज दाखवल्यात आणि ओपिनियन त्यांनी रिझर्व्ह ठेवले फायनल रिपोर्ट येईपर्यंत. जे फायनल रिपोर्ट त्यांनी रिझर्व्ह ठेवला आहे, तर का बरं रिझर्व्ह ठेवला असं वाटतं तुम्हाला? कारण काय सांगितलं त्यांनी रिझर्व्ह? कारण विसेरा एक यायचा राहिला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एक फायनल जे त्यांनी समिती नेमली ते त्याच्यावर डिसिजन घेणार आहेत किंवा आणखी पडताळणी त्यांची जी चालू आहे ते विसेरा आल्यावर तुम्हाला फायनल ओपिनियन आम्ही देऊ असं त्यांचं फॉरेन्सिक लॅबचं म्हणणं आहे. बरं, हे जे तुझ्या भावाचा जो वॉरंट निघालेला होता तो नेमका कशाचा वॉरंट होता? 353 सरकारी कामामध्ये दखल, म्हणजे जयंतीमध्ये त्यांनी काही झालं असेल थोडंफार त्याचं. 14 एप्रिलच्या जयंती रॅलीमधून उचलून नेलं तर तिथं काही आता रॅलीमध्ये उचलून नेलं त्याला वाटलं का हे रॅलीमधून आणलं बा तर कशासाठी आणलं असं तो म्हणत असन पोलीसवाल्याले. तर ते पोलीसवालं हा मारत असन तर त्याच्या अंगावर जाऊन पडत असन, तो मारत असन त्याच्या अंगावर जाऊन पडत असन, तर त्याच्यामुळे त्याच्या धक्क्याबुक्कीनं मारण्यामध्ये तिकडं पडला. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्यांनीच आमच्या कार्यालयात येऊन
सरकारी कामात दखल घेतली, त्याच्यामुळे त्याच्यावर 353ची. आम्हाला तरी आत्ता असं वाटतंय त्यांच्या अशा मारण्यावरून, त्यांच्या अशा वागण्यावरून असं वाटतं की त्यांनी त्यांच्या जातीय द्वेष मनात ठेवून त्याचा खून केला आहे असं आम्हाला वाटतंय. असा आमचा अंदाज आहे की जातीय द्वेष त्यांनी मनात ठेवला आहे, त्याच्यामुळे त्याचा खून केला आहे. कारण तो बलात्काराचा आरोपी नव्हता, खुनाचा नव्हता किंवा मर्डरचा आरोपी नव्हता. त्याला एवढं मारण्याचं कारणच काय असू शकते? तो काही तुम्ही त्याला मारून काय हे करता, साध्य करणार आहेत? त्याच्याकडून काय होकार घेणार आहेत? काय म्हणून होकार घेणार आहेत? त्याला मारण्यासाठी एवढा तो गुन्हा नव्हता ना त्याचा. 353चा गुन्हा, एक जुजबी गुन्हा, ठीक आहे, तारीख नव्हती ते गुन्हा होता त्याचा, तारीख नव्हती. काय आहे निर्णय का माझ्या पोरानं पोलीसवाल्यालाच मारलं? माझा पक्का निर्णय, पोलीसवाल्यांनी पोराला मारले. बरं, याच्या आधी काही त्याच्यावर कुठल्या केसेस होत्या का? एकच होती, तीच 353. फक्त ही एकच 353. कधी दाखल केलेली होती तरीही? 2019 मध्ये. खूप दिवस झालेत, 8-9 वर्षाची गोष्ट आहे. 2019 आणि हे आता 2024. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जुनी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कधी आले होते का घरी घ्यायला? नाही, केव्हाच नाही आले. या महिन्याच्या आधी एकदा आले होते ते, त्याच्यानंतर ते आता ह्यात 10 तारखेला आले ते. तेव्हापासून आलेच नाही ते. तेव्हापासून नाही आले, नाही. जे 2019 मध्ये जो गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर आता आले, मध्ये 2-3 वेळा येऊन गेले होते. बरं, पोलीस जेव्हा त्याला न्यायला आले तेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, का बरं नेत आहे म्हणून याला? त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला नेत आहे. तर आईने त्याला सांगितलं की बाबा आता नेऊ नका, उशीर झालाय, आता नेऊ नका. मी म्हटलं माझ्या मुलाला 13 तारीख दिली आहे, तुम्ही 13 तारखेला घेऊन जा, एकच दिवस आड आहे म्हटलं. त्याच्या मी उघडी पडली, पाया पडली, पण ते ऐकायला तयारच नव्हते. नाही म्हणजे आम्हाला न्यास लागते, नाही आम्हाला न्यास लागते. तर ते ऐकलेच नाही, घेऊन गेले शेवटी. वॉरंट आलेला आहे म्हणे यांच्या नावाचा, आम्हाला न्यावंच लागते म्हणे त्यांना, वॉरंट आलेला आहे. तुम्ही कोण आहे मृतकाच्या? मी त्यांची भावसून आहे, लहान. बरं, तुला काय एक्झॅक्टली या घटनेबद्दल माहिती आहे सगळं? ते जेव्हा ही घटना घडली तेव्हा तू तिथे होतीस का? मी होते तिथे घरी, बट आम्ही थोडं अलग राहतो ना, म्हणजे साईडलाच राहतो. पण तेव्हा त्यांनी नेला ना, एकदा पहिले 10 वाजता आले ते लोक. 10 वाजता आले, 2-3 जण त्यांनी चेक करून गेले. तेव्हा त्यांना मिळाले नाही. त्यांनी आमच्या घरावर पण चढले, बघितलं. आणि मी एकटी असताना सुद्धा ते लोक घरात आले, म्हणजे त्यांच्यासोबत लेडीज कॉन्स्टेबल पण नव्हती. ते तरी मी एकटीच होती. तेव्हा त्यांनी घरात पण बघितलं येऊन, आणि मग त्याच्यानंतर सापडले नाही तर चालले गेले रिटर्न. पण 12 वाजता ते पुन्हा आले. मग त्याच्यानंतर 4 जण होते ते. त्यांनी मग डायरेक्ट 2 जण दुसऱ्या रोडनं गेले, 2 जण इकडनं आले. त्यांनी मग त्यांना डायरेक्ट घरातून उचलून आणलं. उठ म्हणे, आमच्यासोबत चल, असं बोलले. बरं, घराजवळ काही आधी मारहाण केली होती का की डायरेक्ट? काहीच नाही, मारहाण नाही, काहीच नाही, कोणासोबत भांडण तंटा नाही, काहीच नाही. ठीक आहे. आता काय वाटतं आता तुम्हाला, तुम्ही त्याचे नातेवाईक आहे, तर काय पोलिसांकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. हा एक प्रकारचा खून आहे, त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल व्हावा आणि आम्हाला न्याय भेटावा. मला एवढंच पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे. आता असं कळलं आहे मला की तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये पोलीस डिपार्टमेंटकडून मिळालेलं आहे, तर काय आहे ते? SP सरांच्या मार्फत लेखी त्यांनी असं दिलं आहे आम्हाला की जेव्हा फायनल रिपोर्ट येईल तर तेव्हा त्वरित जो कोणी दोषी आहे त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि तुम्हाला न्याय देऊ. अच्छा, आणि समजा दुसरा रिपोर्ट जर तुमच्या बाजूने नाही आला, जो तुम्हाला अपेक्षित आहे तो, तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? तर आम्ही आता फक्त आमरण उपोषण केलं आहे. तर त्या दिवशी जर आमच्याकडून रिपोर्ट नाही आला तर आम्ही तिथं स्वतःला फाशी लावून घेऊ, नाही तर पेट्रोल टाकून, डिझेल टाकून आम्ही स्वतःला संपून टाकू. किंवा त्यांना म्हणू, तुम्ही ज्या कायद्याने त्याला मारले तसं आम्हालाही मारा. तुम्हाला कायदा भेटला, तुम्हाला हे भेटलंय ना, वरून तुम्हाला ऑर्डर भेटली ना की जिवंत माणसाला घरून न्यायचं आणि तिकडून मृतदेह द्यायचा. जर आमच्याकडून रिपोर्ट नाही आला, आमच्या विरोधात जर रिपोर्ट आला तर आम्ही तसंच करू. यांच्या उपोषणाला SP साहेबांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की सेकंड रिपोर्ट आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल आणि दोषींवर जर योग्य कारवाई नाही झाली तर मृतकाच्या नातेवाईकांनी ठोस काहीतरी वेगळं पाऊल उचलण्याचं सुद्धा इथे मंडल न्यूजला सांगितलेलं आहे. बघूया पुढच्या काही दिवसामध्ये नितेशचा दुसरा रिपोर्ट येईल, त्या रिपोर्टमध्ये काय येणार हे प्रश्नचिन्हच आहे. नितेशवर 353 दाखल केलेला होता. 2019 मध्ये हा 353 दाखल केला होता. 1-2 वेळा पोलीस घरी येऊन गेले होते बोलले, आणि 10 जूनला त्याचा वॉरंट होता. 13 ते त्याला अंतिम तारीख दिलेली होती सादर होण्यासाठी.
पण तरी देखील पोलीस त्याला घरून उचलून घेऊन गेले आणि 13 तारखेला त्याचा मृतदेह त्याच्या आईला स्वाधीन करण्यात आला. अशा पद्धतीची ही घटना खरोखर पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उचलणारी आहे. आता मला असं वाटतं की अमरावतीच्या पोलीस प्रशासनाने याकडे थोडंसं लक्ष घालून या या मुलाच्या केसमध्ये नेमकं काय झालेलं आहे त्याबद्दल चिंतन केलं पाहिजे, त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्या माऊलीला न्याय दिला पाहिजे. कारण ही घटना अत्यंत वाईट आहे की फक्त 353ची कलम लावलेली असताना अशा पद्धतीने त्याला बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीनंतर त्याने त्याचा जीव गेलेला आहे. हे खरोखर पोलीस प्रशासनासाठी अत्यंत वाईट आहे. तर तुम्ही बघत राहा मंडल न्यूज. आज या घटनेने संपूर्ण अमरावतीला नव्हे तर अमरावती जिल्ह्याला हेलावून सोडलेलं आहे की 3 दिवसामध्येच एका तरुणाचा जेलमध्ये मृत्यू होतो आणि त्याची दखल कुणी घेत नाही. खरोखर हे चिंतनीय विषय आहे.